नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। लोकसभेच्या रणांगणात सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरकर आणि बावडेकर यांच्या दबदब्याची चर्चा जोरात सुरू आहे। एवढंच नव्हे तर बावडेकर आणि इस्लामपूरकर काही जणांना राजकारणातून संपवायला लागलेत असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आहे। अर्थात हे बावडेकर म्हणजे कोण आणि इस्लामपूरकर म्हणजे कोण हे आपण ओळखलंच असणार आहे। बावडेकर म्हणजे अर्थातच सतेज पाटील आणि इस्लामपूरकर म्हणजे जयंत पाटील। जयंत पाटील यांच्यावर तर विशाल पाटील यांनी थेट आरोपच केला की वसंतदादा घराण्याला संपवण्यासाठी जयंत पाटील हे आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्नशील आहेत। एकीकडे विशाल पाटलांनी हा आरोप केला असतानाच दुसरीकडे 2 दिवसापूर्वी राजू शेट्टी यांची सभा झाली आणि या प्रचार सभेत त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की शेतकरी संघटना किंवा मला संपवण्यासाठी बावडेकर आणि इस्लामपूरकर यांनी जास्त प्रयत्न केले। खरं तर हे आरोप का होत आहेत, हे आरोप कशासाठी होत आहेत, हा सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय झालेला आहे। सर्वसामान्य मतदारांपासून ते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये सुद्धा सध्या हाच चर्चेचा विषय आहे की इस्लामपूरकर आणि बावडेकर राजकारणातून कोणाकोणाला संपवणार आहेत। अर्थात राजू शेट्टी यांच्यावर फक्त सतेज पाटील किंवा जयंत पाटील यांचाच रोष नाही, तर अगदी शरद पवारांपासून काँग्रेसमधील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक नेते किंवा सहकारी साखर कारखानदारांचा रोष आहे। कारण गेल्या काही वर्षात राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी जे आंदोलन छेडलं त्याबाबत त्यांच्यावर रोष असणं साहजिक आहे। परंतु जेव्हा राजू शेट्टी काही कारखानदारांच्या किंवा राजकारण्यांच्या वैयक्तिक रोषाला बळी पडले, त्यांनी वैयक्तिक काही नेत्यांच्या विरोधात आंदोलन केलं, तेव्हा हे राजू शेट्टी त्यांच्या रोषाला बळी पडले। त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी सुद्धा आपला स्वभाव न बदलता, आपल्या स्वभावात बदल न करता आपण म्हणू तसंच व्हावं, आपण म्हणू तसंच महाविकास आघाडीने वागावं किंवा आपण म्हणू तसंच महायुतीनं निर्णय घ्यावा आणि आपल्याला कौल द्यावा असा एक त्यांचा जो विचार होता, त्यालाही दोन्हीनी म्हणजे महाविकास आघाडी असो अगर महायुती असो दोघांनी फाट्यावर बसवलं असंच सध्या सांगितलं जात आहे। राजू शेट्टींनी खरं तर या चर्चेला वाचा फोडली म्हणावं लागेल, कारण बावडेकर आणि इस्लामपूरकर यांनी संपवण्याचा प्रयत्न केला असं जसं राजू शेट्टी सांगत आहे तसंच विशाल पाटलांनी सांगितलं। आणि तिसरी घटना म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जेव्हा शाहू महाराजांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काँग्रेसच्या काही कर्त्यांनी जरी पाठिंबा दिला असला तरी बाजीराव खाडे यांनी मात्र त्या विरोधात बंडखोरी करून बंड केलं आणि आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे। बाजीराव खाडे हे अर्थातच प्रियांका गांधी यांच्या गोटातील समजले जातात। त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर सुद्धा घेण्यात आलेलं होतं। इतकंच नव्हे तर काही राज्यांमध्ये निरीक्षक म्हणून सुद्धा पाठवण्यात आलं होतं। असे हे बाजीराव खाडे यांना अपेक्षा होती की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आपण लढवावा, आपण विजयी व्हावं आणि संसदेत कोल्हापूरकरांचं नेतृत्व करावं। यासाठी गेल्या 2 वर्षापासून बाजीराव खाडे धडपडत होते। त्यांनी तसे विविध ठिकाणी बॅनर लावले होते, फ्लेक्स लावले होते आणि अगदी संत पातळीवर त्यांचा प्रचार सुरू होता। पण ऐनवेळी शाहू महाराजांना उमेदवारी दिली गेली तेव्हा बाजीराव खाडे अस्वस्थ झाले। यानंतर जेव्हा बाजीराव खाडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि माध्यमांसमोर आले त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या सतेज पाटील असोत, PN पाटील असोत किंवा जे काँग्रेसजन श्रेष्ठ ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर टीका केली। थेट नाव घेतलं नाही, पण तरुणांना संधी द्यायची नाही असंच या ज्येष्ठांचं मत आहे असा एक त्यांनी आरोप केला। आणि ह्या आरोपांमुळे आज सतेज पाटील आणि जयंत पाटील चर्चेचा विषय ठरलेले आहेत की हे राजकारणातून कोणाकोणाला संपवणार आहेत। जसं राजू शेट्टींनी सांगितलं की आपल्याला संपन्न होते, तसं विशाल पाटलांनी सांगितलं की आपल्यालाही संपन्न होते, हे त्यांचे आरोप होते जयंत पाटलांवर। दुसरीकडे सतेज पाटलांवर राजू शेट्टींचा आरोप आहेच आहे, त्यात बाजीराव खाडेंनी आरोप केलेला आहे। आणि अनेकदा सतेज पाटील सुद्धा म्हणतात की जे मला संपवायला उठले होते त्यांना मी संपवणारच, म्हणजे अर्थात राजकारणातून संपवणार। हा विषय राजकारणाचा सुरू आहे। राजकारण कोणत्या थराला कोणत्या पातळीवर जाईल हे सांगता येत नाही। जसं जसा मतदानाचा दिवस जवळ येईल तसतसं आणि ह्या नेत्यांतील वादविवाद चव्हाट्यावर येणार आहेत। अर्थातच हे वादविवाद चव्हाट्यावर येत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला मात्र झळ पोहोचणार नाही याची काळजी या नेत्यांनी घ्यायला हवी।
सतेज पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर जे आरोप होत आहेत असेच आरोप आतापर्यंत अनेक नेत्यांवर झालेले आहेत. यात सतेज पाटील आणि जयंत पाटील यांचा दोष असेल असंही म्हणता येणार नाही. शेवटी हे राजकारण आहे. म्हटलं जातं की राजकारण हे गजकारणासारखं असतं, जेवढं त्याला खाजवल तेवढी खाज सुटते. म्हणूनच अनेक नेत्यांना यात बदनाम व्हावं लागतं, अनेक नेत्यांना बदनामीला सामोरं जावं लागतं, अनेक नेत्यांना टीकेला सामोरं जावं लागतं. तसंच आज बंटी पाटील आणि जयंत पाटील यांना या टीकेला आरोपांना सामोरं जावं लागत आहे. मतदानानंतर आणि निकालानंतरच या दोन्ही नेत्यांनी खरोखर काय निर्णय घेतले हे उघड होणार आहे. तोपर्यंत आपल्याला यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.